मन आई जार मी पुढे आता नाही चमकत. हा आता सर्वांना नमस्कार. माझे नाव आलम समीर शेख. मी आता तिसरी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जीपपला शाळा नगर डकी. सर्वांना नमस्कार. माझे नाव आलम समीर शेख. मी आता तिसरी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जीपपला शाळा नगर डकी. अखंड भारताच्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्त संग्राम दिनानिमित्ताने माझे मनोगत मांडणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकलं अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो. आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी भारतात अनेक संस्थाने होते. त्या संस्थानेमध्ये हैदराबाद हे एक निजामाचे स्थान होते. हैदराबाद हे एक निजामाचे स्थान होते. ते भारतात सामील होण्यास नव्हते. आपला मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासिम लद्वी हा अत्यंत क्रूर अन्याचे होते. त्यांच्या रजाकार ही संघटना सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत होते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, परंतु निजाम ऐकण्यास तयार नव्हते. आपला मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासिम लद्वी हा अत्यंत क्रूर अन्याचे होते. त्यांच्या रजाकार ही संघटना सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत होते. स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली. हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, परंतु निजाम ऐकण्यास तयार नव्हते. वंदे मातरम चळवळीतल्या अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. शिवली भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. या लष्करी कारवाईत निजामाचा संपूर्ण प्रभाव झाला आणि आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचा शलन आला. आपला मराठवाडा स्वतंत्र झाला. अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.